दिसतंय 2:41 झाले आणि मी हा बर्गरचा सॅम्पल घेऊन आणि आता फूड डिपार्टमेंटच्या इथे फोन करून येतो, म्हणजे मॅनेज करायचा विचार करतायत ते. मॅनेजर पळून गेला. मगाशी तर मी बघितलं होतं त्यांना, त्या साईडला आम्ही बर्गर ऑर्डर करायला गेलो तिथे होता मॅनेजर अक्षरशः, आणि आता कसं मॅनेजर कॅश घेऊन गेला. मॅनेजर आला कॅश घेऊन परत गेला. तो पळून गेला माहितीये का? मागे बघ करायचं तुला बोलल्यावर समजत नाही काय. मी आता बर्गर किंगच्या समोर आहे आणि पोलीस सुद्धा आलेले आहेत आणि आता त्या माणसाला घेऊन चाललेत. आम्ही पण सोबत जाणार आहे, बघू आता पुढे काय होतंय. आणि हे झालंच पाहिजे, लोकांना अवेअरनेस खरंच मिळाली पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे आपण काय क्वालिटीचं खातो जेवण, पैसे देतो ना तर काय क्वालिटीचं खातो कळलं पाहिजे. तर फायनली मी चालले आहे आज फूड सेफ्टी डिपार्टमेंटला, जे माझ्याकडे बर्गरचे सॅम्पल्स आहेत ते सबमिट करायला. मी तुम्हाला दाखवेन पुढे होते काय. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सत्य हे अटळ असतं. कमेंटमध्ये जे नेहमी मला म्हणत असतात ना, मी पैशासाठी सगळं करते, फेमसाठी सगळं करते, गैरसमज आहे. हे लोकांच्या आरोग्यासाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी सगळं करते. दिसतंय 2:41 झाले आणि मी हा बर्गरचा सॅम्पल घेऊन आणि आता फूड डिपार्टमेंटच्या इथे आम्ही सॅम्पल सुद्धा घेऊन आलो आहे. हे आम्हाला घ्यायला अधिकार नाही काय. आमचं जो फूड सेफ्टी ऍक्ट आहे त्यामध्ये आम्हाला कंझ्युमर सॅम्पल तपासता येत नाही. आता कायद्याच्या पुढे जातात साहेब, कायदा महत्वाचा आहे ना. आम्हाला कायद्याच्या बाजूने सॅम्पल घ्यायचा अधिकारच नाही आम्हाला. एवढ्या उन्हातानाची मी इथेपर्यंत आली आणि अर्ज तर दिलाय, आता बघू पुढं कारवाई होते की नाही. त्यांनी माझ्याकडून घेतलंय, अर्ज तरी घेतलाय भरून, बघू आता खरंच फूड डिपार्टमेंट कारवाई करतंय किंवा नाही करतंय.